हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा। माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर पहा, इथे मी साहित्य घेतलेले आहे। बटाटा घेतलाय चौकोनी छोटे छोटे फोडी करून, फ्लावर घेतलेला आहे आणि वाटाणे घेतलेत, ओले वाटाणे इथे। तर हे भाज्या आपल्याला हे छान धुवून घ्यायच्यात बघा। इथे मी पातेल्यामध्ये पाणी घेतलेले आहे। फ्लावर टाकून घेऊया आपण, त्याच्यानंतर वाटाणा टाकते मी आणि ते बटाट्याच्या फोडी पण ह्याच्यात टाकायच्या। बटाटा मी धुवून घेतला होता, पण परत मला एकदा धुवून घ्यायचा आहे स्वच्छ। तो भाज्या स्वच्छ धुवून घ्या। पाहू शकता इथे सर्व बटाटा आपल्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। तर छान हे धुवून घ्यायचे परत। तर आता हे साईडला ठेवूया आणि मी साहित्य तुम्हाला दाखवते काय घेतले ते। मी 3 टमाटे घेतलेले आहेत मी, हे बारीक कट करून छान। आणि त्याच्यानंतर मी 3 कांदे घेतले होते मोठे, ते पण एकदम छान बारीक कट करून घेतलेत। लसूण घेतलंय आणि अद्रक घेतले किसून। तर आता आपलं हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण्यासाठी लसूण आणि अद्रक, लसूण किसून घेतले बघा। आणि त्याचबरोबर मी कोथिंबीर पण ह्याच्यामध्ये थोडी टाकून घेते वाटण्यासाठी। आपल्याला हे भाजीला वाटण करते मी, जास्त काही नाही, फक्त 3 साहित्य आहे, कोथिंबीर, लसूण आणि अद्रक, एवढ्याची पेस्ट करायची आपल्याला मिक्सरच्या भांड्यात। पाहू शकता इथे छान पेस्ट झालेली आहे। तर आता इथे मी कढई ठेवलेली आहे बघा। कढई आपली गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये मी 2 पळ्या तेल टाकून घेते। भाजी आपली जास्त आहे त्याच्यामुळे मी 2 पळ्या तेल टाकले। भाजी थोडी असली तर 1 पळी तेल टाकायचं। तेल आपलं छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची बघा। 1 चमचा मी मोहरी टाकून घेते। मोहरी आपली छान तडतडली ना, त्याच्यानंतर आपल्याला जिरं टाकून घ्यायचे। जिरं पण छान फुललं की कढीपत्त्याचे पाने मी टाकून घेतलेत। त्याच्यानंतर मी 3 कांदे बारीक एकदम कट करून घेतलेले, एकदम बारीक कट केलेले आहेत। हे तुम्ही चॉपरमध्ये पण कट करू शकता। तर कांदा आपला छान हलवून घ्यायचा आहे बघा तेलावर। कांदा हलवून झाल्याच्या नंतर मी ह्याच्यामध्ये थोडासा हिंग टाकून घेते। हिंग पण आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे। हिंग हलवून झालाय तर टमाटा मी टाकून घेते। टमाटा पण बारीक चिरून घ्यायचा आहे चांगला। टमाटा कांदा छान बारीक चिरून घेतला की आपल्या भाजीला पण छान ग्रेव्ही येते चांगली। कांदा आणि टमाटा छान परतून द्यायचा आहे, मस्त सॉफ्ट झाला पाहिजे ना आपला। पाहू शकता मैत्रिणींनो। त्याच्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर आणि अद्रक, लसूण हे वाटून घेतलेली ती पेस्ट ह्याच्यात टाकून देऊया आपण आणि ही पण छान तेलावर परतून घ्यायची बघा। छान परतल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचेत। इथे मी मसाले घेतलेले आहेत, पाहू शकता। कांदा मसाला घेतले, लाल तिखट थोडं घेतले, हळद घेतली, बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे कलर यासाठी, आणि किचन किंग मसाला घेतलेला आहे। तो ह्याच्यामध्ये सर्व मसाले टाकून आपल्याला छान तेलावर हे परतून घ्यायचे। त्याच्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ह्याच्यामध्ये टाकणार आहे। अगदी थोडं टाकलंय बघा आणि हे परत आपल्याला छान हलवून घ्यायचे। आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलं पाहिजे, असा मसाला छान परतून घ्यायचा आहे हो तेलावर।
मसाला आपला छान परतला की आपल्या भाजीला पण टेस्ट येते बघा छान। तर मसाले आपले छान परतून झालेले आहेत। त्याच्यामध्ये मी आता वाटाणा, बटाटा आणि फ्लावर हे टाकून घेणार आहे। तर मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि माझी ही रेसिपी तुम्ही कुठून पाहताय मला कमेंट करून नक्कीच सांगा। छान छान कमेंट करा। माझा जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर पाहू शकता मैत्रिणींनो, सर्व आपण कांदा, हे बटाटा, वाटाणा आणि फ्लावर सर्व टाकून घेतलेले आहे। तर हे आपल्याला सर्व छान मिक्स करून घ्यायचे बघा ही भाजी। पाहू शकता आपली भाजी छान मिक्स झालेली आहे। अगदी झटपट ही रेसिपी होती, टाइम लागत नाही, वाटण नाही, काय नाही, फक्त लसूण, कोथिंबीर आणि अद्रक एवढंच मी वाटून टाकलेले आहे ह्या भाजीला। आणि काय ते मसाले, दुसरं वाटण काहीच नाही आहे। तर आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा आता। आणि ही भाजी परत एकदा मी छान हलवून घेते। तर आपली भाजी छान हलवून झालेली आहे। त्याच्यात मी पाणी टाकून घेते अर्धा ग्लास। बटाटा शिजायपुरतच पाणी टाकायचे, वाटाणा बटाटा, कारण जास्त मला ही भाजी पातळ नाही करायची, थोडी ओलसर ठेवायची, त्याच्यामुळे मी थोडं पाणी टाकलेलं आहे। आणि हे सर्व आपल्याला एकदा छान परत हलवून घ्यायचे बघा। त्याच्यानंतर मी ह्याच्यावर झाकण ठेवून घेते। आणि ह्या ताटामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचे। आपल्याला मीडियम गॅसवरच ही भाजी शिजून द्यायची, फास्ट गॅस करायचा नाही, वाफेवर छान शिजती ही भाजी। बटाटा पण मस्त शिजतोय बघा। तर आपण झाकण खोलून बघूया। आणि भाजी आपली मध्ये मध्ये एक दोन वेळा चेक करायची, कारण भाजी आपली खाली लागू शकते। ह्याच्यामध्ये मी कांदा टाकलेला आहे, कांद्याने भाजी खाली लागते, तर तुम्ही मध्ये मध्ये भाजी आपली चेक करीत जा। परत झाकण ठेवून घेते मी आता ह्याच्यावर एक 5 मिनिटं। पाहू शकतो मैत्रिणींनो, तर झाकण मी आता खोलून बघते। आपली भाजी किती छान कलर आलाय बघा, भाजीला रंग मस्त आलेला आहे, कशी छान दिसते चमचमीत आपली भाजी। ते सर्व ही भाजी मी आता हलवून घेते। बटाटा बघूया आपण शिजलाय का। नॉर्मल बटाटा आपला कच्चा आहे थोडासा। तर इथे कस्तुरी मेथी मी घेतलेली आहे थोडी, ती हातावर चांगली क्रश करून आपल्याला भाजीमध्ये टाकायची। ह्या भाजीने, कस्तुरी मेथीने ह्या खूप छान भाजीला टेस्ट येते, त्याच्यामुळे तुम्ही आवर्जून टाका। तर परत एकदा मी ही सर्व भाजी हलवून घेते बघा। आणि सिक्रेट मसाला मी टाकते, मॅगी मसाला आहे हो। ह्या मसाल्याने पण भाजीला खूप छान टेस्ट येते। एक पुडी टाकली मी इथं। तर ही भाजी मी परत एकदा छान हलवून घेते बघा। खूप छान लागते ही भाजी, मैत्रिणींनो नक्की ट्राय करा। आणि परत आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवून घेते मी
झाकणामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेते परत। खूप छान तरी आली आहे बघा। तर ही सर्व भाजी मी छान मिक्स करून घेते, आता एकदा हलवून घेते वर खाली। पाहू शकता मैत्रिणींनो, बटाटा आपला शिजलेला आहे छान। तर त्याच्यामध्ये मी वरून कोथिंबीर टाकते भरपूर। कोथिंबीर टाकल्याच्या नंतर परत एकदा हलवून घेते आणि थोडंसं पाणी, मी गरम पाणी हे टाकलेले आहे भाजीमध्ये। 1-2 मिनिटं आपल्याला वाफ काढून घ्यायची एकदा। तर आता आपण बघू भाजी आपली झाली आहे का, चेक करूया। बघा, मी जास्त काही पातळ भाजी केली नाही, ही ओलसरच बनवलेली आहे। कारण मी त्याच्यात अर्धा ग्लास फक्त पाणी टाकलं होतं, शिजायपुरतं फक्त बटाटा। पाहू शकता मैत्रिणींनो, बटाटा छान शिजलेला आहे आपला। तर ही भाजी आपली रेडी झाली आहे। कशी वाटली मला ही कमेंट करून नक्की सांगा माझी रेसिपी। कुणाला आवडली, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन, तोपर्यंत सर्वांना बाय।